वाघ बिबट्याप्रमाणे जॅग्वार सुद्धा अत्यंत चालाक प्राणी म्हणून ओळखला जातो. तो गर्द झाडीत लपून राहतो आणि संधी मिळताच अचूक वार करून तो शिकार पकडत असतो. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी त्यानं चक्क अजगराची शिकार करण्याची योजना आखलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला घाम फुटेल. साप, अजगर हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. मानवी वस्तीमध्ये अनेकदा साप किंवा अजगर आढळून आल्याचं तुम्ही पाहिलं असेल. सोशल मीडियावरती याचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. काही व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. अजगर किती खतरनाक प्राणी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अजगरच्या जबड्यात जर एखादा प्राणी अडकला तर त्याचं वाचणं जवळपास अशक्यच होऊन जात असतं. मात्र या जॅग्वारसमोर मात्र कुणाचंही काहीच चाललं नाही. हेच या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळते. जॅग्वार हा बिबट्याचाच सातकुळीतला किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त खतरनाक असा प्राणी समजला जातो. कारण बिबट्या गर्द झाडीत शिकार करत असतो, पण जॅग्वार पाण्यात उतरून मगरीशी सुद्धा 2 हात करण्याची क्षमता ठेवत असतो. अशाच एका जॅग्वारचा शिकार करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. त्यानं पाण्यात झेप घेत चक्क एका भल्या मोठ्या अजगराचीच शिकार केली आहे. अजगराला त्यानं अक्षरशः दलदलीतून खेचून बाहेर काढले आणि मग त्याचा फडशा पाडलाय. व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते एक जॅग्वार आणि ॲनाकोंडाची लढाई. अचानक जंगलातील झुडपामध्ये जॅग्वार उडी मारतो आणि ॲनाकोंडाला पकडतो आणि बाहेर खेचतो. एकदा तो पकडला गेला की ॲनाकोंडा मागे हटणार नाही. तो लगेच मागे वळतो आणि जॅग्वारचा चेहरा आणि तोंड पकडण्याचा प्रयत्न करतो. या क्षणी एकीकडे जॅग्वारची चपलता आणि दुसरीकडे ॲनाकोंडाची शक्तिशाली पकड आपल्याला या व्हिडिओतून स्पष्टपणे पाहायला मिळते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे अजगर गोंधळून जातो आणि प्रतिकार करण्याची त्याला संधीच मिळत नाही. किंबहुना त्याआधीच जॅग्वारने त्याच्या शरीराचे 2 तुकडे करून टाकलेले होते. हा व्हायरल झालेला व्हिडिओ जॅग्वार्स पॅन्टानल टोर्स नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला शेकडो नेटकऱ्यांनी लाईक केलंय. तसंच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव देखील केलेला आहे. एकानं म्हटलंय, म्हणून कुणाला कधीच कमी समजू नये. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.